कोकणात गावोगावी वाडीवाडीत दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो। यावर्षीही चिपळूण तालुक्यातील सावर्डे नांदगाव खुर्द येथेही दहीहंडीची जोरदार तयारी सुरू होती। पोलीस खात्यातील निवृत्तीनंतर मुंबईहून पत्नीसह येऊन नांदगाव खुर्द येथील गोसावीवाडी येथे स्थायिक झालेले परशुराम दाजी पवार हेही हंडीची मजा बघायला पत्नी सुनीता हिला जाऊन येतो ग असं सांगून बाहेर पडले होते। संध्याकाळी 4:30च्या सुमारास बाहेर पडलेले परशुराम पवार हे 6:45च्या सुमारास घरी परतले। तेव्हा घरात नेहमीप्रमाणे लाईट लावलेला नव्हता। त्यांना थोडं आश्चर्य वाटलं। त्यांनी पत्नीला हाक मारत घरातले लाईट लावले आणि समोर जे दृश्य दिसलं ते पाहून 78 वर्षीय परशुराम पवार एकदम हादरून गेले। त्यांची 69 वर्षीय पत्नी सुनीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती। तिच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता आणि रक्ताचे पाठ सर्वत्र वाहत होते। हादरलेल्या परशुराम पवार यांनी आजूबाजूच्या लोकांना आणि पोलिसांना बोलावलं। सुनीता यांच्या अंगावरील दागिने चोरीस गेले होते तर बाजूला सिलेंडर पडला होता। सुनीता यांच्या डोक्यावर सिलेंडर मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। हे कृत्य करणारा निर्दयी तर होताच पण ताकदीचा होता हे नक्की। रात्र झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवसापासून तपासाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी पहाटेच ठसे तज्ञ श्वान पथक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपासाला सुरुवात झाली। सुनीता यांचा मृतदेह दिसून आला त्यावेळी त्यांच्या अंगावर नेसती साडी नव्हती। ती साडी थोड्याच अंतरावर गवतात सापडली तर डॉग स्क्वॉडनं बस स्टॉपपर्यंत धाव घेतली। हे सगळं सुरू असतानाच तिथे घटनास्थळी ब्लूटूथचा एक तुकडा आढळून आला आणि पोलिसांना एक महत्त्वाचा क्लू मिळाला। गाव साधच असल्याने इतका महागडा ब्लूटूथ कोण वापरतं अशी चौकशी केली। त्यावेळेला मुंबईतील बेस्टमध्ये काम करणाऱ्या आणि घाटकोपरला राहणाऱ्या स्वप्नील परशुराम खातू वय वर्ष 48 यांचं ते ब्लूटूथ असल्याचं समजलं। स्वप्नील खातू हा परशुराम पवार यांचा शेजारी होता। त्याच्या घराचं बांधकाम परशुराम पवार यांच्या घराशेजारी सुरू होतं त्यामुळे तो तिथे येऊन जाऊन असे। त्याला तात्काळ चौकशीसाठी बोलावण्यात आलं। सुरुवातीला त्यानं पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला। ते माझे काका काकी आहेत, माझ्या घराचे काम सुरू आहे तर किल्ली मी इथेच ठेवतो असं सांगून उलटसुलट तो उत्तर देऊ लागला। त्याचवेळी त्याच्या पायावर भाजल्याच्या खुणा दिसल्या। पायावर दूध पडल्याने भाजलं असं स्वप्नील सांगत असताना पवार यांच्याही घरी दुधाचं भांडं खाली पडल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांच्या प्रश्नांना बराच वेळ गुंगारा देणाऱ्या स्वप्नीलने त्यानंतर मात्र आपला गुन्हा कबूल केला आणि खुनानंतर 12 तासांच्या आतच त्याचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलं। दहीहंडीच्या दिवशी स्वप्नील मद्यप्राशन करून परशुराम पवार यांच्या घरी गेला होता। त्यावेळी सुनीता काकी एकट्या होत्या। का आलास रे तू बेवड्या असं सुनीता पवार त्याला एकदम म्हटल्या आणि त्याचा राग अनावर होऊन स्वप्नीलनं घरातला सिलेंडर सुनीता पवार यांच्या डोक्यात घालून अत्यंत क्रूर पद्धतीनं खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली। स्वप्नील खातू याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पण या कबुली जबाबानंतरही पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। स्वप्नील घाटकोपर येथील दहीहंडी मंडळाचा अध्यक्ष असताना त्याच दिवशी तो गावी का आला? राग अनावर झाल्याने त्याने हे कृत्य केलं असेल तर त्याने दागिने का चोरले? त्याच्यासोबत अन्य कोणी होतं का? असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मात्र ब्लूटूथच्या तुकड्याला महत्त्वाचा पुरावा मानून रत्नागिरी पोलिसांनी हे खुनाचं गूढ यशस्वीपणे उकललं। त्यामध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्यासह मोबाईल फॉरेन्सिक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, सावर्डे पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबेरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम, महिला पोलीस नाईक मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल जड्यार, महिला पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कदम चोचे, सहाय्यक पोलीस फौजदार मोहिते, महिला हेड कॉन्स्टेबल गमरे कान्हेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नार्वेकर, पाटील, चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल आरवट, पोलीस नाईक आदावडे, देसाई, पोलीस कॉन्स्टेबल वागतकर, कदम, आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाळे,
गव्हाणे, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल वनगे, पाटील, माने, श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सावंत, जाधव, घुगरे, मोबाईल फॉरेन्सिक पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, हातकर, दाभाडे या सगळ्यांनी टीम म्हणून काम करत खुनाचा उलगडा केला। या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी 50,000चं बक्षीस त्यांना घोषित केलं आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।